सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना वातावरण चांगले असून 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठीची आमची तयारी पूर्ण झाली आहे। सर्व मतदारसंघांमध्ये उत्तररचना आणि बुधवारी यंत्रणा सज्ज आहे। रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याचबरोबर अन्य दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच नितीन गडकरी यांच्या सभा संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे। या सभांची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली। सांगलीमध्ये भागवत कराड हे पत्रकारांशी बोलत होते। तर एकंदरीत लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या स्कीम्स ज्या वेगवेगळ्या खात्याच्या आहेत, आपले लोकप्रिय खासदार माननीय संजय काका यांच्या माध्यमातून राबवलेले आहेत। पक्षाच्या एक निर्धार पक्का आहे की कोणी कितीही सहानुभूतीची लाट पसरवण्याचा प्रयत्न करू, संजय काका हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि आमचा कमीत कमी 2.5 लाखांनी संजय काका निवडून येतील। येणाऱ्या काळामध्ये 3 मोठे नेते या लोकसभेमध्ये येणार आहेत। त्यामध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा, देशाचे परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिन्ही नेत्यांच्या सभा होणार आहेत। आणि या नेत्यांचा नॅरेटिव्ह प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेलं काम आणि संघटनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय नक्कीच आहे, एवढंच या प्रसंगी बोलतो। आणि मला विमान असल्यामुळे तारखेला संध्याकाळी 4 वाजता चिंतामण कॉलेज जे आहे वालचंदच्या समोर, त्या ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। ते येत आहेत, 4चं टायमिंग आहे, सगळ्यांनी यावं। 3 तारखेला देशाचे गृहमंत्री, आमचे सगळ्यांचे नेते, राष्ट्रीय नेते अमित भाई शहा यांची सभा आहे, ती 4 वाजता 3 तारखेला आहे। आणि 4 तारखेला 11 वाजता बालगंधर्व येथे सगळ्या प्रमुख मंडळींशी, कॉलेजचे विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, वकील, डॉक्टर्स, काही हातगाडी संघटनांचे काही प्रमुख, अशा सगळ्यांना, सगळ्या घटकातल्या निवडक लोकांना बोलवायचं आहे। आणि त्या ठिकाणी काल, आज आणि उद्या या विकसित भारताच्या बाबतीमध्ये गडकरी साहेब सगळ्यांशी संवाद साधणार आहेत। बालगंधर्व नाट्यगृह 4 तारखेला 11 वाजता।